नमस्कार मंडळी. बाहेर खूप जोराचा पाऊस पडतो आणि प्रत्येकाला चहा प्यायची तल्लफ होते किंवा चहा प्यायला खूप आवडतो. पण तोच चहा फक्कड, मसालेदार आणि अगदी स्वादिष्ट चविष्ट असेल तर क्या बात है. आज आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत, मसाला चहा. आणि त्या चहाचा मसाला कसा बनवायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे. प्रमाण अगदी सहजपणे कुठल्याही गृहिणीला करता येईल. हा मसाला इतका सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. चमच्याचं प्रमाण आहे. अगदी सगळे मसाले हे घरात तुमच्या मसाले डब्यात अवेलेबल असतात आणि ते किती कसे वापरायचे हे पूर्णपणे डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आता मसाल्यासाठी जे काही साहित्य लागलेलं आहे तुम्ही जसं पाहू शकता, बडीशोप आहे, ड्राय जिंजर अर्थातच सुंठ पावडर, दालचिनी, लवंग, ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी आणि वेलची, याचबरोबर आपण वापरलेले थोडंसं जायफळ आणि 2 मसाला वेलची. आता हे प्रमाण खूप सहजपणे सोपं आहे. अगदी चमच्याच्या प्रमाणामध्ये वापरलेलं आहे. 4 चमचे वेलची आहे, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा लवंग, साधारणतः जे काही दालचिनी वापरली आहे ती 1 ते 2 चमचे त्याची पूड भरेल इतकी आपण दालचिनी वापरली आहे. याचबरोबर 2 मसाला वेलची ती सोलून घ्यायची आणि त्यानंतर 1 जायफळ तेही कुटून किंवा मोठं आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची पावडर छान ग्राइंड होईल मिक्सरच्या भांड्यात. जर तुम्ही असंच टाकलात तर ते व्यवस्थित ग्राइंड होणार नाही. अजून एक सोपी टिप सांगते. अर्थातच तुम्ही जायफळ खिसूनही वापरू शकता. मी पण इथे मोठं तुकडे करून घेतलेले आहे. याचबरोबर 2 चमचे बडीशेप वापरलेली आहे. हा मसाला बनवणं खरंच खूप सोपं आहे आणि याची चव अप्रतिम असते. आता हा मसाला एका पॅनमध्ये टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा. साधारणतः लो फ्लेमवर हा मसाला भाजावा, जेणेकरून या मसाल्याचा सुगंध खूप छान येतो. आता एक 2 ते 3 मिनटं आपण हा मसाला भाजून घेऊया. खूप जास्त काळसर करवट करू नका. तर अगदी माइल्ड आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे याचा जो काही फ्लेवर आहे तो मसाल्यामध्ये उतरला पाहिजे इथपर्यंतच हा मसाला भाजायचा. त्यानंतर 4 चमचे आपण इथे सुंठाची पावडर घेतली आहे. आता तुमच्याकडे जर ड्राय जिंजर असेल किंवा सुंठ असेल तर ते तुम्ही मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर बनवू शकता. पण सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि सुंठ लवकर वाटत नाही, त्यामुळं मी शक्यतो इथेच विकतचीच पावडर वापरलेली आहे. सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकून व्यवस्थित आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. अगदी बारीक पावडर या पद्धतीने झाली पाहिजे. हा मसाला तयार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी विकतच्या चवीपेक्षाही छान चव येते या मसाल्याची. शक्यतो मसाला कमी प्रमाणात बनवावा, म्हणजे त्याचा फ्लेवर, सुगंध हा तो शेवटपर्यंत मसाला संपेपर्यंत तसाच राहतो. खूप जास्त मसाला बनवून 3-4 महिने वापरण्यापेक्षा कमी प्रमाणात जर बनवला तर त्याचा फ्लेवर मसाला चहामध्ये तसाच असतो किंवा चांगला येतो किंवा त्याचा वास हा उडत नाही. आता अर्थातच मसाला चहा बनवतो आहे म्हणजेच 1 कप दूध, 1 कप पाणी वापरणार आहे. 1 कप पाणी टाकून 1.5 चमचा आपण चहाची पावडर वापरली आहे. मी वाघ बकरी पावडर वापरली आहे चहाची. तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरू शकता. वाघ बकरी वापरावी असं नाही, पण त्यांनी चहा थोडासा स्ट्रॉंग होतो म्हणून मी वापरली आहे. यामध्ये 1 कप दूध वापरायचं. आता दूध टाकून चहा छान उकळी फुटेपर्यंत शिजवून घ्यायचा. या पद्धतीने चहा अगदी छान शिजला पाहिजे, तो फक्कड झाला पाहिजे अर्थातच, म्हणजे तो घट्ट मलाईदार झाला पाहिजे. यासाठी चहा शिजवणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि चहाला कलर खूप छान येतो या पद्धतीने. सगळ्यात शेवटी चहा पूर्ण तयार होत आला की मग यामध्ये साखर आणि चहाची पावडर वापरायची. जी काही मसाला बनवून ठेवलेला आहे चहाचा तो वापरायचा. आता त्याची कारणंही सांगते. जर का तुम्ही सुरुवातीलाच पाण्यामध्ये साखर आणि चहाची पावडर टाकून चहा बनवत असाल तर तो चहा खूप गोड होतो, कारण बऱ्याचदा चहा उकळून कमी होतो. मग अशावेळी तो चहा अर्थात गोड लागणार आहे. म्हणून चहाचा अंदाज येईपर्यंत आपण चहा एकदा काय उकळून घेतला आणि त्यानंतर चहाची क्वांटिटी बघून जर तुम्ही साखर टाकलात तर तो चहा अगदी प्रमाणात गोड होतो आणि तो कुठेही जास्त गोड होणार नाही. आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे उकळत्या चहामध्ये जर तुम्ही साखर टाकली तर ती लवकर विरघळते. आता ही जी काही 2 कारणं आहेत जेणेकरून साखर मी शेवटी वापरते. आणि चहा पूर्णपणे तयार झाला की मग यामध्ये चहाचा मसाला वापरायचा. खूप जास्त नाही, अगदी 1 छोटा चमचा वापरायचा. 2 कप जर चहा बनवत असाल तर अशामुळं चहाची टेस्ट छान येते,
मसालेदार फक्कड चहा तयार होतो. अगदी घट्ट मलाईदार गोल्डन कलरचा चहा जसा बाहेर विकत मिळतो किंवा हॉटेलमध्ये जर तुम्ही मसाला चहा पित असाल तर अगदी त्या चवीपेक्षाही चांगल्या चवीचा हा चहा तुम्ही घरी बनवू शकता. चहा पूर्णपणे गाळणीने गाळून घ्यायचा आणि गरमागरम चहा हा आपण सर्व करूया. तर हा चहा पिण्यास इतका टेस्टी झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी खूप सोपी आहे. कुणालाही अगदी जास्त डोकं लावायची गरज नाही. खूप साध्या सोप्या पद्धतीने मसाला कसा बनवायचा मी सांगितलेलं आहे आणि सगळं साहित्य तुमच्याकडे अवेलेबल असतंच मसाले डब्यात आणि त्यातलं एखादी नसेलही तरीही तुम्ही तो मसाला बनवून एकदा करून पहा. नक्कीच तुमचा मसाला चहा आणि चहाचा मसाला छान होणार आहे. आता चहा तयार आहे. तो गरमागरम सर्व केलेला आहे. अशा प्रकारे बाहेर खूप जोरात पाऊस आहे तर तुम्ही नक्की हा चहा ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.